असतो पण त्याच्या पोराच्या भाषेवरून तुम्ही असतो. भाषिनी दीदी दादा कसं वाटतं बेटा? गाईज कसेच तुम्ही? तर आज चालले ऑर्डरला आणि बरेच दिवस झाले ब्लॉग तर चालूच आहे, बट मी आजारी असल्यामुळे थोडं कमी. आता देवाचा बाबू पण आला, एक नवीन मेंबर आलाय आणि माऊली सुद्धा ब्लॉगिंग स्टार्ट केलं. आता बघू कशी. आणि इथं आलंय माझा पण्या. ओ माय गॉड, कोइन्सिडेंस. मला माहित नव्हतं मला पण्या नाही रे. हे गाईज बघू शकता तुम्ही. कोणाला? मांजर. ओ माय गॉड. मम्मी मांजरीला घेऊन आलोय. कोण याचं नाव? हिचं नाव कोणला बोल? आणि काजल आहे. आया पण्या बघू. ओवी माझी ओवी आज आला का तू? शाबाश. फायनली भाया आल्या. भायाला मी सांगितलेला 12 वाजता आहे, भाया आला 1 वाजता. सब किसके मुले मालूम है? किसके मुले बता नहीं सकते ये किसके मुले हो रहा है. सबका लेट प्लानिंग, पर एक बंदे की वजह से पूरा लेट हो रहा है. का बाहेर तुझे स्वतःच्या पायी होते? नाही बघ. अंगावर विना जो बघत असेल त्यांनी सांगा. अंगावर विना विषय घेतले शेटनी. त्याची गलतीच ना, आमचीच गलती ना बाया. झोपाला कोण सांगले? झोपा लवकर. झोपा लवकर. मी कसं लवकर झोपतो 10लाच. नाही झोपत. बोला मी माहिती आहे. आता मला 10 वाजता झोपतो बोलतो. आता जायचं लवकर. अजून 2 मेंबर येणार आहेत माझे. झोप नाही येत बघ. करू आता. ज्याच्याकडे रास पैसे त्याला रातची झोप नाही. बाय मुंडे पैसा. अयो फ्रेंड आहे बाय. बाय तर आम्ही एक पैसा पैसा देणे आहे रे माझं. काय वांदे. अरे अवरे उन्हाचे फिरतं बघ ना ते. काम करायला बाय. आपल्याकडे सुट्टे पैसे नसतील. मी परसत आणले. सुट्टा असलीच ना याच्या का बघ. त्याच्यान बी ना नख पॉलिश नव्हतं. ती नख पॉलिश नाही बाया. ती नख पॉलिश लावतं का बोला. थांब गोरी दिसशील लाव. अरे तो कुठं गोरी दिसशील बोलतो तिला. दिलीस का? भाषिनी दीदी 10वीची पेपरची 12वीचे पेपर तरी माझ्या नादाला लागून आले. नख पॉलिश पाहिजे शेटला. काय पाहिजे भाया? दिस इज मेकअप किट. इट्स नॉट नेल आर्टिस्ट किट. तो घरी आहे आपला नेलचा किट. नख पॉलिश बाहेर गेला आलं. रास थकलो. बाहेर थकला तू. बाय तू हेअरस्टाईल तर शिक ना कम से कम. काय झालं? माझ्या जोडीला उभं राहून पाय दुखलं ना. नको मग अंगावर पडलं माझ्या एकटीचे. तुझा धंदा चोपाड. चालेल म्हणा. मिल वाटके काय घे. हा ना हेअरस्टाईलिश नाही भेटत. राजपोरी आहेत माझ्याकडे. सगळे येतील मग माझ्याकडे कामाला. ओ माय गॉश. येते खाऊ. चल येते खाऊ. चल रे यल. चला 1 2 3 4. म्हणजे तो सिग्नल बघून येतो. सिग्नल तो बरोबर परफेक्ट सिग्नलला 2 जण येतात. 3 याना भेटतात तरी केला काय याने? कुठल्या गाण्यावर डान्स केला काय माहित. हा आला डान्स केला. सिग्नलचे उपयोग जे करतात ना उपयोग ते परफेक्ट उपयोग आहे यांचा. हा त्याला माहिती होता. त्याला टाइम माहिती आहे. मेन म्हणजे त्याला टाइम मॅटर हा करतो. त्याला टाइम माहिती आहे. चक्कावत काय काय एकटी येऊन खात बसली. लाल राज्य शरम सोडली का तुम्ही? काय हो? मम्मी बोलली तुला 1च चम्मच घे. तुने अख्खा ग्लास घेतलाय. ठेव कर. तर फायनली तयारी सुरू झाली आणि सगळ्यांना माहिती आहे ती तयारी कसली आहे. महाशिवरात्रीची. आणि आता आमच्या इथं बांबू टाकण्याचं काम चालू झालं आहे. दिस इज बांबू. चलो लगो काम पे.
आतुरताने वाट बघतात आम्ही शिवरात्रीची. या भांडे बिंडे बी घासून झालेत. माझा काही हात नाही याच्यात. भांडे घासून माझा काही हात नाही, अजिबात नाही. माऊली बाहेरचा फोन आला. चलो कुठे चालली तू मनू? ए कुठे चालली? इकडे बघ कुठे चालली. ए बघ ना कुठे चालली, मला सोडून. मी आलो, चल येऊ. फायनली ऑर्डर झाली आणि आता रिलॅक्स फील करणार आहे. बाया साखरपुडा जाणार आहे, प्रिन्सी घरी जाणार आहे. प्रिन्सी आज किती दिवसांनी भेटलो, मग कसं वाटतंय? 1 महिन्यानी एक्झाम्स, अभ्यासाकडे लक्ष देणं लय जरुरी आहे माहितीये. आणि बायाची पण 10वी माझी पूर्ण झाली. माय मिस्टेक. आता तर लोकांना डिग्री दिली बाया. वाव बघू मेहंदी. वाव काय गणपती काढले तू? कुठे चालली काढून? कुठे चालली फिरायला? आहे इकडे बघू. कुठं? उज्जैनला कोण नेणार आहे तुला? हा 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 चल आता घरात जा. पप्पी दे मला आणि मला जाऊन दे. मी चाललो मग. पटशील ना. चल बाय जा. तर गाईज आता आले मी प्रांसलला इकडे आणि मला इथं भारीवाले शूज भेटले. शूज दाखवतो मला. आणि हे शूज मी घालणार आहे गोट्याच्या हल्दीला. हाईट जास्त झाली आमच्या पोरीची. येस आता हायटेड पोरगा बघू शकते मी. तुझ्या लेवलचा माणूसच पाहिजे ना मला. आवरा बस झाला. आवरा ठीक आहे ना. गोटेदा कसा मालत जोरान करायची का नाही? एकदम जोरान. एकदा तुम्ही केलीच आता परत एकदा नाही. दिस इज सेकंड टाइम. बकरा बुजाचा आहे गोट्याचे हळदी. अरे गुंड्या त्या कोणत्या उचल त्या सांगतो मी कापून आणता. हो चालेल. तो काम मी बरोबर करू शकतो. मी नाव लिहून देते बकऱ्याचं. प्रांसलताई आपली बसली. हा प्रांसलताई आहे तिकडे. आणि प्रांसलताई नवीन शॉप साठी तुला खूप 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 शुभेच्छा. आणि खूप भारी असं शॉप आहे. आणि आम्ही वाट बघत होतो ठाण्याला कधी येतेस, म्हणजे आमच्या जवळ कधी येत. नमस्कार दादा. आणि खूप असं भारी शॉप झालंय आणि खूप भारी वाटतंय. म्हणजे बरेच दिवसापासून मला तेवढा लांबला कोलॅबरेशनला थोडा लांब पडत होता. आणि बनवण्याचं क्रेडिट इकडे जातं. अच्छा इकडे येतं. बरोबर. म्हणजे थँक्यू तुम्हाला बोलायला पाहिजे आम्ही. कारण बरेच दिवस झाले आम्हाला ताईकडनं मागायचं होतं. बोलत तर लांब पडायचं उरणवरून मला कल्याणला. बट आता ठाणे आलं तर जवळ. अभि मचाएंगे. कसं वाटतं नाही मी तर सांगते तर लुक जातं त्याच्यावर. ड्रेस बघा केवढा भारी आणि किती भारी दिसतंय. प्रॉपर म्हणजे एकदम व्यवस्थित बसलाय मला. आणि डिझाईन एकदम युनिक आहे. एकदम युनिक. हां बरोबर. काय तर दाखवू नाही शकत कारण तर माझ्या मापाचा नाही अजून. बट परफेक्ट. आणि खूप भारी कलेक्शन आहे. मला वाटतं मी बघितलं नाही असे कलेक्शन कुठे. बट खूप भारी युनिक. मस्तच ताई मस्तच. आता हे बघून असं वाटेल मला आता ख्रिश्चन वेडिंग करावी. सॉन्ग काढ लवकर. 900 सिरियसली इतका रिझनेबल. म्हणजे मला स्वतःला असं वाटलं की 20-25 हजारापर्यंत असेल. आणि आहे तो तसा. बट ऑब्विसली त्यासाठी आता मला लग्न करावं लागेल परत. बट खरंच खूप रिझनेबल आहे आणि क्वालिटी इज बेस्ट. कंटाळा करून बाहेर हे बघू नका. जरा ऍडजस्ट करा जरा मला तुम्ही लोक. कंटाळा करून आता भाया फायनली आलाय. भाया तुला आठवत नसेल पण काल मी तुला एका स्टोरीमध्ये मेन्शन केलेलं. आठवला? हां त्या स्टोरीमध्ये तुला मेन्शन केलेलं. आणि कोइन्सिडन्स आज आपल्याला प्रांसलताईचा प्रमोशन आलाय. हां बघू. हां ही स्टोरी भी मेंशन केली भायाला कि अपने भाई को ऐसा गाउन दिला दो तेरी शादी में पहनूंगा. मिल गया गाउन. अभी बोल सस्ता निपटला. 11,000 घेऊ ना. खाली 11,000 एकदम सस्ता. मला तर वाटलं 50,000-60,000 जाईल पण हे सस्ता निपटलं. तर आम्ही डिझाईन करायला लागेल ना आता असंही करू आले. आम्ही 50 करोड कमाली के भाई. आता आम्ही झुकेगा नाही साला भाया. चल यावर्षी लगीन कर. ब्लॉगला म्हणा कंटेंट भेटेल. चलो कामावर हो का इथं. मंगेला देऊ का कामाला? मंगेला आता की इथं कामाला तू. मंगेला डिझाईन मध्ये बनवत येतात.
इट्स व्हेरी ब्युटिफुल वाईन कलर, वन ऑफ माय फेवरेट कलर. आणि खूप छान असं वाटतंय. कशी दिसते? म्हणजे गाऊन बघितल्यासाठी जर कोणतं लग्न केलं म्हणजे ते खरेदी करून जरी फायदा नाही तर ते डब्याचे आम्हाला भरायला लागतं. आणि खूप छान असं कलेक्शन आहे फ्रान्सल त्याकडे. खूप मस्त, खूप मस्त. मीन्स इट्स फ्रान्सल शोरूम आणि हर्षलाच हे कव्हरअप करून घेते मी. कसं वाटतं माया? बरोबर आहे. बरोबर दुश्मन मिले मिले सब ते बाकीचे कन्वर्ट करून मी बोलताना गाईज मला की माझे फ्रेंड्स एवढूच दिसते एवढूच तरी 10 वेळा येऊ बोलला असतात आणि तो बी बोलला काय दिसते लोकांच्या वरी बघा तो बोलो तो बोला लावू नको. परत मी बोलेल या गोडांड्यावरून बोलते कुणाला नवरा येतो. आणि आपल्याला वाटण करायची माहिती घागरा बनते पण त्याच्या पोराच्या भाषेवरून मी असतो. तर नमस्कार भावनो, मी फ्रान्सल शॉप मध्ये फ्रान्सल ना अगेन. तर नमस्कार भावनो, मी फ्रान्सल शॉप मध्ये आलेलो आणि इथे आल्यानंतर आमच्या आगरी कोळी समाजाचा सॉन्ग मी गाणार आहे, ताई नाचणार आहे. या गो दांड्यावर ना बोलते कुणाला नवरा येतो, यांचा करवलं नाजूक साजूक, यानं घातलं घागरा वन पीस. या गो दांड्यावरून बोलते कुणाला नवरा येतो. मस्त कपडे तेव्हा ब्रँडेड आहे बघा, बघू शकता. जसा कुणाल पाटील ब्रँड आहे, ही ताई बघू शकता ब्रँड आहे बघा. या असे पण 1 पीस 2 पीस घागरा बिगरा सगळे इथे भेटणार आहे. ज्यांना कोणाला यायचं असेल ते आता मी व्हिडिओ टाकणार, त्याच्यामध्ये नंबर सुद्धा टाकणार आहे. ते कॉल करा ताईला आणि विजिट करा. बट खूप असं भारी आणि मला सगळे ड्रेस खूप छान दिसतात. बिकॉज ऑलरेडी आय एम ब्युटिफुल. यू कॅन सी गाईज, खूप भारी. आणि खरंच जर का तुम्हाला खूप जास्त कन्फ्युजन होत असेल तर सरळ फ्रान्सलला या आणि जे पाहिजे ते एकदम कन्फ्युजन दूर होऊन जाईल तुमचं. बेस्ट वन. नाईस. फील करते कारण मी वेअर केला. जेव्हा तुम्ही शॉपला याल तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच खूप भारी आहे. आणि खरंच या एक सीवूडला पण आहे ब्रांच आणि ठाण्याला पण आहे, त्याचे 2 ब्रांचेस आहेत. खूप म्हणजे खूपच भारी, म्हणजे मला स्वतःला इतकं भारी वाटतंय ना वेअर केल्यानंतर. सिरियसली ताई सी. आणि त्याचा गेअर पण माय गॉड इट्स टू हेवी. खूप छान वाटतं. अजून एशियन स्टँडला म्हणजे आपल्या पप्पा मम्मीच्या टायमाला हा रेट खूप जास्त जायचा. देन आफ्टरवर्ड्स पिस्टलला आला आणि आता परत ती फॅशन स्टार्ट झाली. ॲक्च्युअल ब्राईड या कलरमध्ये छान दिसते. आणि स्पेशली जेव्हा काही ब्राईड्स असतात ते फेरे घेतात ना, सुपर. म्हणजे आपण नवारीमध्ये फेरे घेतो पण बरेचसे ब्राईड ज्या घागरा घालून फेरे घेतात. बट युनिक. येस, पंजाबी स्पेशली. लिटरली त्याच्यावरचा तो मोर इतका सुंदर दिसतोय ना. सुपर टाईप, सुपर. असं तर बघ पाहिजे ना आपल्याला. इंटरेस्ट पाहिजे तुला. दिस वन इज अनदर पीस. आणि हा हॉट रेड आहे राईट, एक्झॅक्टली. आणि त्याच्यावरचे ते ब्ल्यू मोर, ओ माय गॉड, कडक कडक. खूप छान. कसं वाटला? एक नंबर आहे. मी खरंच सगळ्यांना सांगेन की तुम्ही एकदा तरी विजिट करा. आणि यू सी दिस इज हॉट रेड आणि त्याच्यावरती ब्ल्यू मोर, म्हणजे युनिक पीस. पहिल्याच्या वेळी जेव्हा रेड जास्त ट्रेंडिंगला होता दॅन पिस्टल कलर आणि आता परत एकदा रेड. शुअर द पंजाबी ब्राईड्स म्हणजे मोस्टली जेव्हा फेरीज घेतात सेम. डन दी. आपल्या संस्कृतीनुसार म्हटलं जातं की हाती मोर खूप शुभ असतात. आपल्या पत्रिकेवर पण तेच असतात, तेच असतं राईट. म्हणून मग आम्ही ते थीमच लेंगेच तसे बनवले. अजून थोडी छोटी डिझाईन दिसेल राईट. हा आता नेक्स्ट पीस आहे आणि राजवाडी पॅटर्न आहे. ह्याच्यावरती तुम्ही बघा हत्ती, उंट, मोर,
नवरा नवरी म्हणजे सगळं थीम अनुसार आहे आणि मस्तच डिझाईन आहे आणि प्रत्येक एक तो बॉक्स मधली जी डिझाईन आहे ती दिसून येते क्लिअर कट दिसून येते म्हणजे गिचडी नाही आहे त्याच्यात प्रत्येक व्यवस्थित बॉक्समध्ये दिसून फायनली शूट झाला आणि खूप मजा आली मजा पण आली का ते एक्सायटेडवाले मध्ये खूप सारे गाऊन बघायला भेटले माईची शॉपिंग भाईच्या लग्नाची शॉपिंग करू शकते मी असं काय नाही अजून बरेचसे आमच्यातली कार्टी राहिली आहेत लग्नाची आणि त्याच्यामध्ये व्हरायटीज पण बघायला भेटले आणि पेमेंट पण कळलं की कोणाला कुठल्या बजेटमध्ये बसू शकतो आपण यासाठी आम्ही ॲक्च्युली येतो बट खरंच खूप छान आहे प्रांसलला इथे ठाण्याला हाय स्ट्रीट मॉलला नक्की या आणि बघा खरंच खूप भारी मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे लोकेशन ॲड्रेस पक्का या भैया शादी की तैयारी हो गया चलो दूल्हा लेके किधर भी लेके जाएंगे मेरे को क्या है उचलून आणायची कुठली चलो कुठली भी नाही गावाली